श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे. तुम्ही टॉपिक वाचून समजालच. तर आजचं जे संध्याकाळचं जेवण आहे मी त्या दुपारच्या थोड्या थोड्या उरलेल्या वस्तूंमधनं बनवलेलं आहे. कारण सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये अन्न हे आणि सगळ्याच गोष्टी नैसर्गिक म्हणजे सगळ्याच वाचवणं किती गरजेचं आहे. आणि आपल्याकडनं बहुतेकदा असं होत असतं की वाया जातं. एक तर काय करायचं, उरलेलं असलं तर दुपारच्या दुपारी आपल्या कामाला बाईला देऊन टाकायचं, नाही तर मग संध्याकाळी ह्या पद्धतीने जर जास्त उरलं असेल तर आपण त्याचं युटिलायझेशन करू शकतो. तर वरण माझं उरलेलं होतं आज मुगाची डाळीचं, त्याचे मी आपली रेग्युलर जशी मेथीची दशमी करतो त्या पद्धतीने दशमी केली होती. सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. 3 प्रकारची पिठं घेतली, धणे जिऱ्याची पूड, तिखट, मीठ, ओवा जरा जास्त, कारण आपण थोडंसं वरण घालणार आहे त्याच्यात, आणि हिंग आणि मेथीची भाजी चिरलेली. या पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलं. ज्वारीचं, बाजरीचं, गव्हाचं पीठ, डाळीचं घालायचं नाही कारण आपण याच्यामध्ये वरण घातलं आहे. नंतर दुपारी ताक केलं होतं मी, त्यातलं थोडं ताक उरलं होतं तर ते लोण्यासकटचं ताक टाकून घेतलं. सकाळी तूप कढवलेलं होतं तर त्याचं पाणी जे असतं आपण भांड्यात उकळून काढून ठेवलेलं असतं ते फ्रीजमध्ये ठेवल्यावर वरती तूप जमा होऊन येतं. तर ते तूप सगळं मी याच्यामध्ये टाकून घेतलं. म्हणजे सगळं जवळजवळ संपलं माझं आज, मी जे थोडं थोडं शिल्लक होतं ते. आणि छान अशी कणिक मळून घेतली बघा, एकसारखी, अतिशय छान. फक्त हिंग आणि ओवाचं प्रमाण थोडंसं जास्त घातलं. आणि नेहमीप्रमाणे जशी गुबगुबीत मी दशमी लाटते त्या पद्धतीने गुबगुबीत दशमी लाटली आणि छान अशी खरपूस शेकून घेतली. अतिशय सुरेख झाली होती कारण तुपाचं पाणी, लोण्याचं ताक, त्याच्यामध्ये वरण आणि सगळे पिठं, तिखट, मीठ आणि अतिशय खरपूस शेकल्यामुळे दशमी अतिशय अप्रतिम झाली होती. याच्यामध्ये काय होतं की अन्न जे आहे ते वाया घालवू नये, कारण असे अनेक लोक आहेत की त्यांना उत्तम प्रतीचं अन्न हे खायला मिळत नाही. तर आपल्याला जेवढ्या पद्धतीने शक्य आहे तेवढ्या पद्धतीने ते आपण रियूज करायला पाहिजे. आणि जर तुमच्याकडे कोणी जर देण्यासारखं असेल तर ते वेळेत, म्हणजे सकाळचं अन्न हे सकाळीच देऊन टाकायचं आणि रात्रीचं हे अन्न हे रात्रीच देऊन टाकायचं. कारण आपण जर शिळं खात नाही तर दुसऱ्यांना पण आपण शिळं खाऊ घालणार, त्या पापाचा वाटेकरी कधीही व्हायचं नाही. त्या पद्धतीने बघा छान अशी तेल लावून दशमी खरपूस शेकून घेतली आणि अतिशय अप्रतिम झाल्या होत्या. कारण शिजवलेल्या मुगाची डाळ त्याच्यामध्ये घातल्यामुळे इतकी ठुसूळ आणि खुसखुशीत झाली होती दशमी की काही विचारायलाच नको. माझ्याकडे अगदी हे फक्त 1% वेळा होतं की माझ्याकडनं स्वयंपाक उरतो, कारण मला आता 28-29 वर्षाचा अनुभव आहे. माझा स्वयंपाक अगदी व्यवस्थित असतो. कोणी येणार असो किंवा आम्ही का असेना. आणि जर दुपारी मला वाटलं की शिल्लक उरणार आहे तर दुपारच्या माझ्या मावशी ज्या माझ्या भांडे घासायला येतात मी त्यांना लगेचच टिफिन भरून सकाळची वाट न पाहता दुपारचं जेवण दुपारीच देऊन टाकते. त्या पद्धतीने माझ्या मावशी नव्हत्याच, मग म्हटलं आता काय करूया. तर आज पोळ्या, थोडासा भात आणि हे वरण उरलं होतं. तर मी याचं आज 3 गोष्टी केल्या, त्या तुम्हाला तिघंही दाखवते. ते ही बघा दशमी खरपूस अशी छान शेकून घेतली. अशा पद्धतीने सगळ्या दशम्या केल्या आणि पूर्ण पीठ युटिलाइज करून टाकलं. तर अतिशय छान झाली होती मेथीचीच दशमी. फक्त त्याच्यामध्ये काय आपण उरलेलं ताक, तुपाचं पाणी आणि डाळ, दुपारची वरणाची डाळ ही वापरून ह्या दशम्या रेग्युलर आपल्या पिठाचं प्रमाण घेऊन केल्या होत्या. तर तुम्ही पण नक्की करा. बऱ्याचदा वरण हे प्रत्येक गृहिणीचं उरतं, तर या पद्धतीने करायचं. करताना फक्त डायजेस्ट होईल ह्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये हिंग आणि ओवा ह्या घालायच्या, म्हणजे हे होतं. बघा ह्या 2 पोळ्या उरल्या होत्या. चतकोर ज्वारीची भाकरी होती, त्या छान अशा मोडून घेतल्या आणि त्याच्यामध्ये छान अशा एकसारख्या मोडून घ्यायच्या. त्याच्यामध्ये थोडंसं गूळ आणि तूप हे घालायचं. लहानपणीचे तुम्हाला जर आठवत असतील किंवा अजूनही बऱ्याच जणांना आवडतात गूळ तुपाचे लाडू, तर थोडासा गूळ घातला, कडकडीत थोडंसं तूप गरम केलं आणि तूप घातलं आणि थोडीशी वेलची पूड घातली, जेणेकरून त्याची चव पण छान लागेल आणि खायलाही सुरेख लागते. आणि हे मिक्सरच्या भांड्यात घालून मी ते छान असं फिरवून घेतलं. हे झालं, कारण दशमी केल्यामुळे पोळ्या कोणी खाणार नाही. पोळी पुन्हा कशासोबत खायची. एक लाडू हा गोड तर कोणालाही खायला आवडतं. तर हे करून घेतले. सगळं मिक्सरच्या भांड्यात दळलं की छान असं बारीक होऊन जातं. त्याचे 5 जण आम्ही आहोत, 5 लाडू करून घेतले आणि मग तो एक पदार्थ युटिलाइज होऊन गेला, जेणेकरून सकाळपर्यंत पोळ्या पुन्हा सकाळी उठून कोणाला द्यायच्या. गाय कुत्र्या तर आजकाल पोळ्या खात नाही, ते बिस्किटांशिवाय दुसरं काहीच खात नाही, हे मी बघितलं अक्षरशः. तर छान असे लाडू करून घेतले 5. आणि त्याच्यानंतर 1-2 घासाचा फक्त भात शिल्लक होता. तर खिचडी अगदी 2-3, 1 छोट्या वाटीची खिचडी, आमच्याकडे भात हा लागतोच, घातली होती. पाणी छान असं उकळवू दिलं खिचडीचं आधारला फोडणी देऊन
आणि त्याच्यानंतर छान असं हलवून घेतलं आणि 1-2 घासाचा जो भात उरलेला होता तो भात मी त्याच्यामध्ये टाकून दिला. काही होत नाही, अतिशय छान मिक्स होऊन जातं, सगळा भात मोडून जातो आणि खिचडीला छान असं एकदम रबरबीत असं टेक्स्चर येतं. आणि इंद्रायणीचा तांदूळ आहे माझ्याकडे खिचडीसाठी, तर त्याची तशी पण थोडीशी ओलसर खिचडी खूप सुरेख लागते. तर या पद्धतीने तिघी गोष्टी युटिलाइज केल्या आणि संध्याकाळचं डिनर प्रिपेअर केलं आणि आता थोडाही काही शिल्लक नाही आहे. बघा किती छान अशी एकच वाटीची आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घालून छान अशी ही खिचडी केली, कारण आमच्याकडे भाताशिवाय होतच नाही जेवण. पोळी नसली तरी चालेल, पण खिचडी आणि वरण भात हा हवाच. तर छान अशी खिचडी केली आणि पूर्ण सगळं दुपारचं उरलेलं युटिलाइज करून घेतलं. तर अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवून आजच्या चालू घडामोडीच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक गोष्ट निगुतीने वापरा, खाऊन घेऊन द्या आणि आनंदाने राहा. थँक्यू. एन्जॉय. आवडल्यास नक्की कमेंट करा.